नव्या दिवसाची नवी बातमी। जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच पंचायत समित्यांचे सभापती उपसभापती यांच्या निवडीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नसल्याने नवनिर्वाचित सदस्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक नेमकी कधी जाहीर होणार याची सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल 9 फेब्रुवारी रोजी जाहीर झाले। त्यानंतर नवनिर्वाचित सदस्यांची अधिक सूचना प्रसिद्ध झाली असली तरी पदाधिकारी निवडी संदर्भात प्रशासनाकडून ठोस हालचाली झालेली नाही। कायद्यानुसार पदाधिकारी निवडीसाठी सर्वसाधारण सभा बोलवण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असतात, मात्र राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी एकाच दिवशी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याबाबत ग्रामीण विकास विभागाकडून एकत्रित आदेश येतात का याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष लागले आहे। सोमवारपर्यंत राज्यस्तरावरून कोणतेही निर्देश न आल्यास जिल्हा स्तरावर स्वतंत्रपणे निवडणुकीची कार्यवाही सुरू करण्याचा विचार प्रशासनात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विभागीय आयुक्तांच्या स्तरावरही सर्व जिल्ह्यासाठी एकाच तारीख निश्चित करण्याबाबत चर्चा सुरू आहे। त्यामुळे पुढील 2 दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। परंपरेनुसार प्रथम पंचायत समित्यांचे सभापती उपसभापती निवडले जातात, त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी सभा बोलवली जाते। त्यामुळे पंचायत समिती निवडणुकीच्या तारखेनंतरच जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होईल असे प्रशासनातील सूत्रांचे म्हणणे आहे। दरम्यान विविध राजकीय पक्षांमध्येही पदाधिकारी निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे। अध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या लक्षणीय असल्याने पक्षांतर्गत बैठका चर्चा आणि रणनीती आखल्या जात आहे। एकंदरीत जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या घोषणेची प्रतीक्षा आता निर्णायक टप्प्यात आली असून सोमवारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे। प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे नवनिर्वाचित सदस्यांसह संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागले आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।